नमस्कार मंडळी, मी आपली दिव्या आपल्या YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आम्ही संक्रांती कशा प्रकारे साजरी केली. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे सचीचे पहिले बोरन्हाण आणि हळदी कुंकू कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूया सचीच्या पहिल्या बोरन्हाणापासून. चला मग डेकोरेशनपासून सुरुवात करूया. सर्वप्रथम बाहेर गेटजवळ रांगोळी काढूया. त्याच्यानंतर रोडवरती रांगोळी, गेटसमोर छानशी हळदी कुंकाची रांगोळी काढली. त्याच्यानंतर रोडवरती फुलांची रांगोळी काढली. त्याच्यानंतर अंगणामध्ये छानसं पाण्यामध्ये फुलं टाकून पाना फुलांची रांगोळी काढली. त्याच्यानंतर पायरीजवळ बोरन्हाणची रांगोळी काढली. त्याच्यानंतर आतमध्ये रूममध्ये येऊन छान असं पतंगांनी सजवलं. त्याच्यामध्ये काही पतंग आम्ही घरी बनवले होते व काही विकत आणले होते. नंतर आमच्याच घरी असलेल्या माळांनी डेकोरेट केलं. नंतर छानशी अशी संक्रांती काढली. त्याच्यात सगळे एक टेडी ठेवून त्याला पण ड्रेस वगैरे घालून त्याला पण डेकोरेशनसाठी सजवलं. तिथे छान अशी धान्यांची रांगोळी काढली. त्यामध्ये धान्य, बोरन्हाणाचं सामान वगैरे यूज केलं होतं. त्यानंतर छानसं असं ड्रेसने बाळाला सजवलं. नंतर बोरन्हाणाला सुरुवात केली. सर्वात आधी तिचे औक्षण केले. त्यामध्ये तिला भूक लागलेली होती. ती खूप रडत होती की ती म्हणत होती मला जेवण करायला द्या, मला काहीतरी खायला द्या. मग तिला तिळगुळ खाऊ घातले. नंतर ती खूप खुश होऊन सर्वांना फुलं वगैरे तिळगुळ देत होती. नंतर बोरन्हाणाला सुरुवात केली. बोरन्हाणानंतर पाय धुण्याचा कार्यक्रम केला. आमच्याकडे पाय धुण्याचा कार्यक्रम असतो. त्यामध्ये सासूबाई, नणंदबाई, जाऊबाई यांचे पाय धुत असतात. आधी मी माझ्या सासूबाईंचे पाय धुतले, त्यांची ओटी भरली. नंतर आमची आजी म्हणजे माझे आजल सासू पण आणि आजी पण त्यांचे पाय धुतले, नमस्कार केला. त्यानंतर एक एक करून माझ्या सर्व नंदांची मी पाय धुतले व ओटी भरली. त्यानंतर हळदी कुंकाला सुरुवात केली.
त्यामध्ये सर्व कॉलनीमधल्या आलेल्या बायांना आधी हळदी कुंकू लावून घेतले, तिळगुळ दिले व नंतर त्यांची वाणाने ओटी भरली, वाणाचे सामान दिले. त्यानंतर मी सर्वांना उखाणे घेण्याला आग्रह केला. चला तर मग ऐकूया प्रत्येकाचे उखाणे. राजहंस पक्षी शोभा देते वनाला, कृष्ण रामाचे नाव घेते आनंद माझ्या मनाला. नाव घ्यायचं सोडायचीच नाही बेटी. जगात नसते कुणाला संतोषांचे नाव घेते संक्रांतीचं सह्याद्रीच्या पर्वतात बाजाराची सनिद्राचं नाव घेते संक्रांती. मकर संक्रांतीच्या सणाला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान, रामेश्वर रावांचे नाव घेते घेऊन हळदी कुंकुवाचे वाण. सांग. हिवाळ्यात असते थंडी, उन्हाळ्यात लागते रावांचं नाव घेते ढवळींची सून. संक्रांतीला तिरुपतीचा जन्मला स्वादिष्ट मेळ, वैष्णवांचे नाव घेते हीच खरी वेळ. ते असते भागवत असते असते ज्ञानेश्वरी, गजाननरावचं नाव घेते मनोहरराव कृष्ण हरी. गावचे गजानन शिर्डीचे साई, चेतनरावांचं नाव घेते शचीची आई. नाही चांदीची जोडी, सौभाग्याची फुल, श्रीकांत पोकळ गजरा लावते दाट संगीताचं नाव घेते. काचेच्या गिलासात पांढरे पांढरे दही, काचेच्या गिलासात पांढरे पांढरे दही, माझ्या मंगळसूत्रावर दीपक मग सायकल करण्यास पडते एकच दिवस भेटतो रोज बसून येऊन जातो आम्ही. बडे बाई लय येतात मला लग्न वाड्याच्या मंदिरात नंदादीप जळले, प्रमोद पाटलाच्या मांडीवर दत्तात तिथे. रामाच्या फोटोला हार घालते वाकडी, रघुनाथ पाटलाचं नाव सांगते तो पांढरा. झाडाची दत्ताला सावली, हिमंतरावला जन्म देणारी धन्याची मावली. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, खूप सारं शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.